जय भीम नमो बुद्धाय. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजपासून आपण परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आत्मकथा व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया. तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहत रहा. तर चला मग आजचा 6वा भाग. 6. जाणीव झाली. माझा जन्म इंदौर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला. त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते. आम्ही पलटणीतच राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती. परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतले तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राहिलो. माझी आई मी अवघा 5 वर्षाचा असताना निवर्तली. सातारा जिल्ह्यातील गोरेगावी दुष्काळ पडला होता, म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली. यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता. या तलावाचे काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली. ते गोरेगावी गेले व आम्हा 4 मुलांना साताऱ्यास ठेवले. जवळजवळ 4-5 वर्षे आम्ही भातावर काढली. आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली. प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला नाभी मिळेना. आमची मोठी पंचायत झाली. मग माझी वडील बहीण ती अजून जिवंत आहे. आम्हा 4 मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे. साताऱ्यास इतके नाभी असूनही ते आमची हजामत का करीत नाहीत हे मला प्रथमच कळले. एक प्रसंग असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवीत असत. त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावला या असे पत्र पाठवले होते. गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता. तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती. वडिलांनी पाठवलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले. मी व माझा भाऊ आणि बहिणीची मुलगी इतके जण वडिलांना भेटायला निघालो. त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते, परंतु ते पत्र नोकराच्या हलगर्जीमुळे त्यांना मिळाले नव्हते. आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरिता नोकर वगैरे पाठवतील या आनंदात होतो. परंतु याबाबत आमची निराशा झाली. आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली. माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता. गाडी येऊन निघून गेली. आम्ही अर्धा-पाऊण तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो. स्टेशनवर आमच्याशिवाय कोणीच राहिले नाही. तशात आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्याजवळ येऊन आम्हाला कुठे जायचे आहे, तुम्ही कोण वगैरे विचारू लागला. आम्ही महार असे म्हणताच स्टेशन मास्तराला धक्का बसण्यासारखा झाला. तो दचकून 5-6 कदम मागे हटून गेला. तरी पण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणातरी सुखवस्तू महाराचे मुलं आहोत हे त्याने जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरवले. परंतु संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला आम्ही महाराची मुले म्हणून घेऊन जायला तयार होईना. शेवटी एक गाडीवान तयार झाला, परंतु त्याने अशी अट घातली की आपण काही गाडी चालविणार नाही. मला पलटणीत दिवस काढल्यामुळे गाडी हाटणे कठीण वाटले नाही. आम्ही कबुली देताच गाडीवान गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो. गावच्या बऱ्याच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला. येथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या, पुढे पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही असे गाडीवानाने सांगितले. आम्ही खाली उतरलो, भाकरी खाल्ल्या. नाल्याचे पाणी इतके अस्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते. शेवटी 14-32 देवळाच्या परमानंद मंदिरात जाऊन तसेच बसलो. शेवटी गाडीवान गाडीत येऊन बसला. रस्त्यावर दिवा नव्हता, माणूस तर कोणी दिसेना. आम्हाला रडू कोसळले. अशा रीतीने आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत वेळ काढली. मनात तर्कवितर्क चालूच होते. आपण काही गोरेगावास जात नाही असे वाटले. इतक्यात एका टोल नाक्यावर गाडी येताच आम्ही उड्याच घेतल्या. भाकरी खाण्याकरिता टोल नाक्यावरील मनुष्यास विचारले. मला पर्शियन भाषा चांगलीच येत असल्याने त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही. परंतु त्याने मला उर्मटपणे उत्तरे देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखवला. शेवटी कशीतरी रात्र टोल नाक्यावर काढली. सकाळी पुन्हा गाडी चालू झाली व शेवटी दुपारी अर्धमेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन पोहोचलो. भाग 7वा. भाग 7वा. हे सर्व श्रुत आहे. बघूया आपण भाग 7व्यामध्ये त्यांची कहाणी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.